विद्यार्थी मित्र हो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत 8वी स्कॉलरशिप इंग्लिश मीडियम पेपर 1 यामधील गणिताची सर्व प्रश्नांची उत्तरं आणि त्यांची अचूक अशी उत्तरं लगेच. तर पाहूयात 8 स्कॉलरशिप पेपर 1 गणिताची सर्व उत्तरे लगेच. तर विद्यार्थी मित्र हो, पाहूयात इंग्लिश मीडियम 8 स्कॉलरशिप आजच झालेला पेपर म्हणजेच 18 फेब्रुवारी 2024 रोजी झालेला पेपर आणि या पेपरमधील गणित विषयाची स्पष्टीकरण त्याचबरोबर उत्तरसूची लगेच. तर या ठिकाणी गणितापासून आपण सुरुवात करणार आहोत. लवकरच मराठी आणि इंग्रजी सर्व विषयाबद्दल आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. तर सुरुवात करूया आपण गणित आणि गणिताचे 25 प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण लगेच. तर या ठिकाणी जर आपण पाहिला, पहिला प्रश्न आहे आपला गणिताचा. या ठिकाणी आपण जर प्रश्न पाहत असाल तर आपल्या लक्षात येईल, while selling an article Raghav increased its selling price by 384, he will have 5% profit instead of 3% loss. What should be the original price of the article? तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे तर ते आहे पर्याय क्रमांक 4 ऑप्शन नंबर 4. म्हणजे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. तर तुमच्याकडे सेट कोणताही असेल तर तुमच्या सेटमध्ये या प्रश्नाची उत्तरं टिक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अगदी सहज आणि सोप्या भाषेमध्ये या ठिकाणी ही उत्तरं सांगता येतील किंवा सोडवता येतील. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी ट्रायंगलमध्ये कोणत्या कसोटीनुसार हे दोन त्रिकोण बाय विच टेस्ट फ्रॉम द फॉलोइंग इज नॉट ॲप्लिकेबल. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 हायपोटेनियस साइड टेस्ट, ऑप्शन नंबर 4. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 28. तर 28 नंबरचा प्रश्न आहे, रफिक हॅज 28,500 विथ हिम इन द फॉर्म ऑफ सम 2,000 नोट्स अँड सम 500 नोट्स ओनली. विच ऑफ द फॉलोइंग कुड बी द नंबर ऑफ 500 नोट्स. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 25. त्यानंतर आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे के ची किंमत काढणे. तर या ठिकाणी के ची किंमत येते पर्याय क्रमांक 4 9. देन नेक्स्ट आहे एरिया ऑफ अ हॉल विथ द हाईट 4 मीटर अँड एरिया 49 स्क्वेअर मीटर. व्हॉट इज द टोटल कॉस्ट. तर या ठिकाणी टोटल कॉस्ट आहे ऑप्शन नंबर 3 33,600. देन नेक्स्ट नंबर, in a transaction if the selling price is 4 times the loss, what is the percentage. तर या ठिकाणी पर्सेंटेज लॉस जो आहे तो ऑप्शन नंबर 1 20. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. तर पहा, पेपरचा जर क्वालिटी पाहिली तर अतिशय चांगल्या पद्धतीचा आणि दर्जेदार असा हा पेपर होता. खरं तर आउट ऑफ मार्क घेणं वगैरे जर आपण विचार केला तर सहज इतकं काही शक्य नव्हतं, कारण बरेचसे प्रश्न कसे होते, चकवे होते. चकवे म्हणजे कसे, आपल्याला वाटतात सोपे पण ते इतके सोपेसे नव्हते. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पुढचा प्रश्न आहे 32, द कोनिकल टेंट विथ द हाईट ऑफ 21 मीटर. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे कोनिकल हाईटचं, तर हे उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 17,248 क्यूबिक मीटर. त्यानंतर हाऊ मेनी शेअर ऑफ 500 इच डीड परी परचेस्ड. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 90 शेअर्स. त्यानंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन, अ साइड ऑफ अ स्क्वेअर इज कॉन्ग्रंट टू द 30 सेंटीमीटर डायगोनल ऑफ सेकंड स्क्वेअर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 एरिया ऑफ द सेकंड स्क्वेअर इज लेस बाय 415 स्क्वेअर मीटर. तर या प्रत्येक प्रश्नाचं ईच अँड एव्हरी क्वेश्चन एक्सप्लेनेशन वी विल बी इन नेक्स्ट व्हिडिओ. देन नेक्स्ट क्वेश्चन नंबर 35. हियर द क्वेश्चन नंबर 35, फाइंड द व्हॅल्यू ऑफ अँगल PSQ. ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट आन्सर. देन नेक्स्ट क्वेश्चन, अँड ऑप्टिस अँगल इज फॉर्म बिटवीन द हॉवर हँड अँड मिनिट हँड. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 अँड ऑप्शन नंबर 3 1140 and 5
405. Then next, ratio of length of diagonal of 20 centimeter side rhombus. Find the area of the square. तर त्याचा एरिया आहे ऑप्शन नंबर 2 384 square centimeter. Then next question, question number 38. After reading 5/3 part of and 68 pages of a book, 92 are still remaining. तर याचं उत्तर आहे आन्सर नंबर 1 360 pages. Then next question, question number 30 here. The question number 30, by what percent the present girls attendance is more than the present boys attendance. पण या प्रश्नामध्ये एक मिस्टेक अशी आहे, मराठीमध्ये या ठिकाणी असं लिहिलंय इन 8th क्लास. तर या ठिकाणी आपल्याला असं लिहिणं अपेक्षित होतं इन 8th क्लास बाय व्हॉट पर्सेंट, म्हणजे इथं 8वीच्या वर्गाचं पर्टिक्युलर विचारलेलं आहे. परंतु उत्तर जर पाहिलं तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. हा प्रश्न या ठिकाणी मिसप्रिंट आहे, याचे मार्क तुम्हाला मिळू शकतात. यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. पुढचा जर आपण प्रश्न पाहिला तर या ठिकाणी पुढच्या प्रश्नामध्ये क्वेश्चन नंबर 40, by considering attendance of the boys and girls, which standard has least attendance? Option number 4 in 6th class. Then next, 25% of 780 is equal to m% of 195. So m is equal to 10. Option number first. Then next question. If LCM of two consecutive even numbers 312, ह्याची इतकी सुंदर ट्रिक्स आहे. With using this trick you solve this question within 10 or 5 seconds. So its correct answer is option number 4 50. Then question number 43 on number line, and the correct answer for number line is option number 1 length of RS. Then next, 5 years ago the mother's age as twice. तर या ठिकाणी डिफरन्स विचारला, याचा ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 2 25. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे a प्लस बी बरोबर 13, ए बी बरोबर 36, तर ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर किती, तर 96. ऑप्शन नंबर 3. देन नेक्स्ट क्वेश्चन नंबर 46. Which of the two option given as incorrect statement? तर या ठिकाणी इनकरेक्ट स्टेटमेंट मध्ये आहे ऑप्शन नंबर फर्स्ट अँड ऑप्शन नंबर थर्ड. Then next, find the average. Option number first is the correct answer. Then next, in the figure, find the difference between angle SFA and angle PEA. So its correct answer is option number 2 80 degree. Then next, question number 49. The correct answer of question number 49. So option number 4 is the correct answer. Then next, what will be the difference between rupees and simple interest? So the option number first is the correct answer. Then next, average weight of Sia and Nisha is 29. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3 हे योग्य उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, a work is completed by some workers in a few days. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 1 integer 1/2 days require. Then next, length of a longest chord of circle is 7 centimeter. What will be the length of the parallel chord? तर याचं उत्तर आहे, आपल्याला या ठिकाणी पॅरलल कॉर्डची लेंथ पाहिजे, तर याचं उत्तर येतं 5.6 मीटर. देन नेक्स्ट, इफ क्यूब ऑफ 16 इज इक्वल टू, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 17. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 17. देन नेक्स्ट, फाइंड द area of shaded region. Option number first 56.
देन 56 विच ऑफ द फॉलोइंग टू अल्टरनेटिव्ह आर अ परफेक्ट क्यूब नंबर. तर या ठिकाणी आपल्याला परफेक्ट क्यूब नंबर मध्ये ऑप्शन एकच बरोबर आहे. ऑप्शन एक उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. तर या ठिकाणी ऑप्शन 2 निवडायचे तिथं पण लक्षात घ्या, पण एकच उत्तर बरोबर आहे, त्यामुळे हा पण प्रश्न मिसप्रिंट आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट 57 बाय हाऊ मच द ग्रेटेस्ट अँड स्मॉलेस्ट डिफरन्स. ऑप्शन नंबर 4. देन नेक्स्ट डायगोनल ऑफ द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर. तर याचं उत्तर आहे 58 नंबरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 58. तर याचं उत्तर येतं ऑप्शन नंबर 2 ओनली बी अँड सी, म्हणजे फक्त स्क्वेअर आणि रोम्बस मध्ये डायगोनल बायसेक्ट इच अदर. देन नेक्स्ट क्वेश्चन 59 द करेक्ट आन्सर इज 2. आपल्याला करेक्ट आन्सर निवडायचे आणि उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 अँड ऑप्शन नंबर 3. देन नेक्स्ट स्पंदन परचेस्ड 2 आर्टिकल, याचं उत्तर आहे 6900 ऑप्शन नंबर 3. देन नेक्स्ट लेंथ ऑफ EH, length of EH is equal to option number 2, and the next option number first given algebraic expression and its subtraction, answer number first. Then next question 63 find the perimeter. Here the correct answer is option number first 80. Then next, what is the compound interest for 2.5 year? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 2705. ऑप्शन नंबर 4 is the correct answer. Then next question number 65. Option number 4 is the correct answer. Question number 66. The correct answer is option number 2. Question number 67. It's a very interesting question. म्हणजे क्वेश्चन नंबर 67 जो आहे ना तो अतिशय छान आणि म्हणजे चकवणारा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर फर्स्ट अँड 4. ऑप्शन नंबर फर्स्ट अँड ऑप्शन नंबर 4. And then next question number 68. Find the area of shaded region. Option number 2 162 square centimeter. Then next question number 69. Correct answer is option number 1. Question number 70. A square shaped compound of a temple. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 1,28,000. Then next question number 71. Rs 9,700 are invested in the bank with a simple interest. So correct answer option number first 8%. Then next, the value of 4xy is equal to 120. Option number 4. Then next, which of the alternative express the given as a perfect square? तर या ठिकाणी परफेक्ट स्क्वेअर जर आपण पाहिला तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर फर्स्ट अँड ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर फर्स्ट अँड ऑप्शन नंबर 4. अँड द लास्ट क्वेश्चन, व्हॉट विल बी द 8th ऑड नंबर? द करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 3 3x + 10. तर या पद्धतीने आपण 50 गणिताची प्रश्न 50 मॅथ्स क्वेश्चन या ठिकाणी पाहिलेले आहेत. लवकरच आपण IT अँड Marathi English answer will be soon. If you watch first time this video, please subscribe the channel and watch the next answers and explanations. म्हणजे आपण जर हे चॅनल पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनल पाहून घ्या, सबस्क्राइब करून ठेवा आणि लवकरात लवकर पुढील येणारे व्हिडिओ पहा. धन्यवाद. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओसह. थँक्यू.